कृष्ण 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 कन्हैया काना कन्हैया कृष्ण कृष्ण मेरे कन्हैया कन्हैया जय गोपाल कृष्ण भगवान की जय, यशोदा मैया की जय, नंदलाल की जय, वृंदावन के धाम की जय। अपने अपने माता पिता की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परत परमात्मा अखिलेश्वर करुणावरुणालय परमात्मा, अशा या भगवान परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी दंडवत आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व गुणवान शीलवान चरित्र संपन्न सर्व मायबापाच्या चरणी साष्टांग दंडवत आहे। माऊली प्रसाद आश्रमाच्या या पवित्र दरबारामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या अद्भुत अशा या दरबारामध्ये संत सेना महाराजांच्या कृपेने भगवान निर्विघ्नपणे कार्य पार पडणारे गणेश परमात्म्यांच्या अधिष्ठामुळे अतिशय गोड पवित्र अविट आणि सुरस असणारी कथा आपण गेले तृतीय दिवसापासून पाहत आहोत। आणि या पवित्र वातावरणामध्ये आदरणीय वंदनीय माझे प्रतस्मरणे असणारे गुरुतुल्य अनिलजी महाराज कर्वे सतपत्नीक परिवार मंडळ, या आश्रमातील सर्व भक्त सेवागण मंडळी सर्वांच्या उपस्थित येणे, माझ्यासोबत असणारे कलाकार बंधू, आज ज्यांचं आगमन झाले असे माझ्या जिव्हाळाचे जिवलग असणारे विनयजी पांचाळ महाराज कडंब वालचंदनगर, ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे। तसेच प्याडच्या वादनाची सेवा करणारे परमस्नेही ऋषिकेशजी वाघे वेळापूरकर, यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे। आणि तसेच गायनाचे साथ करणारे आपल्याच गावातील असणाऱ्या हरिभक्तपरायण शैलामाई बगाडे, त्यांना शैलाताई म्हणतात, शैलामाई म्हणतात, ते या ठिकाणी वेळात वेळ काढून साथ करण्यानी हरिपाठ असेल, काकडा असेल, आता भागवत कथेला साथ करतात, कुठेही टाका, अगदी चेहरा जसा व्यवस्थित बसतो आमच्याकडे चवांगू म्हणतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत। ज्यांनी गोड साऊंड सिस्टीम दिली त्यांनाही मनापासून धन्यवाद। आणि आज ही कथेच्या माध्यमातून घराघरापर्यंत जीवाचं कल्याण करणारी अप्रतिम पवित्र गोड अवीट असणारी कथा तुमच्या घराघरापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून जे या ठिकाणी प्रसारित करत आहेत, असे मायबोली कीर्तनाचे चॅनलचे अधिकृत असणारे आमचे भैयासाहेब अमीरजी बागवान साहेब, त्यांनाही एकदा धन्यवाद आहे। ते या ठिकाणी आलेले आहेत। आधी करून आपल्याला अल्प वेळेमध्ये आजच्या कथेवर आपण पाहणार आहोत। सूत मुनींच्या आगमनाने 88,000 ऋग्वेदींचे शरीर पुलंकित होत आहे। चातकासारखे ज्यांचे कान होतात, प्रभू आज काय आम्हाला अलौकिक ऐकायला मिळणार आहे।
ज्याच्या श्रवणाने आमच्या जीवाचं कल्याण होणार आहे, अशा परमात्मा असणारा दीनवत्सल भक्तवत्सल अशा परमात्म्याचं चिंतन आम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. याच अंदाजामध्ये सगळे ऋषी प्रणाम करतात सूत मुनींना अतिशय विनयाने. हे कोण आहेत? कोण आहेत हे? जे शौनिक आहेत ते कुलपती आहेत. प्रत्येक कुलपती 10,000 अनाथ लेकरांना शिक्षण भोजनापासून सगळी सेवा करतात. याला कुलपती म्हणतात. असे 88,000 कुलपती. ते काय आपल्यासारखे नव्हते चहा पिऊन पेदरू झालेले, विद्वान आहेत. सामान्य नाहीत बाबा. आणि ते सूत मुनींच्या रसाळ वाणीतून कथा श्रवण करण्यासाठी नैमिषारण्यामध्ये उपस्थित आहेत. कथाकार येण्याच्या पूर्वी आणि विषय सुरू झाला. महाराज, चराचरी उजाळाया चैतन्याची ज्योत ते जेवा हे शिवा. चराचरी उजाळाया चैतन्याची ज्योत ते जेवा हे शिवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. चराचर उजळण्यासाठी ज्या प्रभूचं चिंतन केल्यानंतर जीवनाचं कल्याण होणार आहे. जिंदगी के हर सवालों का जवाब है श्रीमद भागवत कथा. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. कसं वागावं, कसं जगावं, कसा आनंद घ्यावा आणि कसं रडावं सुद्धा या कथेत आहे. आपण रडता का असं? तुम्हाला म्हटलं मग की आता तुम्ही आठवड्यातून एकदा रडत जा. आठवड्यातून एकदा तुम्ही अगदी घरात एकटी रडत जा. तुम्ही रडताल का दादा? मग केव्हा रडता? वाईट प्रसंग आल्यानंतर, दुःखी जीव झाल्यानंतर रडता. पण दुःख होण्या अगोदर जर तुम्ही रडलेत कदाचित, तर मी कालही सांगितले, भजनाच्या आवाजापेक्षा अश्रूचा आवाज भगवंताला लवकरात लवकर कळतो. हो, लवकरात लवकर कळतो. चला, सूतमुनी सांगू लागले. कालपर्यंतची कथा आपण श्रवण केलेली आहे. राजा दक्षाला 60 मुली झाल्या. 60 मुलींचा विवाह करून परत नंतर गंगेच्या तीरावर भगवान परमात्मा, भवानी माता, अजन्म शक्ती तत्व असणारी, परमात्मे असणारी, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. ज्या देवाला आपल्या कुशीतून निर्माण करणारी अशी भवानी मातेची शक्ती दक्षराजाने प्रकट करून घेतली. कदाचित त्या शक्तीने दक्षराजाच्या घरी जन्म घेतला, पण काहीच साहस न करता, काही त्रास न घेता सबदेव के बाबा भगवान भोलेनाथ प्राप्त झाले. म्हणून मी कधी कधी सांगत असतो, प्रयत्न न करता जर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर त्याविषयी किंमत कळत नाही. आणि ती गोष्ट जर कदाचित दूर गेली तर 7 जन्म ती गोष्ट कधी प्राप्त होत नाही. त्यात आहे पहिली लक्ष्मी, दुसरी आहे विद्वत्ता, तिसरं आहे भक्ती, वैराग्य. एकतर हे सहजासहजी मिळत नाही, याच्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.
अलग लक्षात. पण या गोष्टी प्राप्त झाल्याने जे परमात्म्याचं अलौकिक दर्शन होतंय, कदाचित त्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर जर त्या सहजासहजी प्राप्त झाल्या आणि त्याच्याविषयी जर तुमच्या मनात दुरात्मा निर्माण झाला, अरे ये तो क्या हमारे बाई हात का केलाय, आणि या गोष्टी जीवनातून एकदा गेल्या ना बाबा, तर भविष्यात कधी येत नाही. कारण हा परमात्मा जोडण्याची साधन आहेत, आणि हे साधनं जर तुम्ही टाकून दिले तर स्वप्नात येणार नाही, त्याला भगवंताच्या कृपेशिवाय जगावं लागतं. अलग लक्षात. रावण, कंस हे जे आहेत ना, हे जगत होते कोणत्या कृपेने? हे यांना जे वरदान मिळाले त्या कृपेने जगत होते, भगवंताच्या कृपेने जगत नव्हते. म्हणून आपल्याला भगवंताच्या कृपेशिवाय नाही जगायचं, मग भगवंताच्या प्रेमाने जगायचे. कदाचित सतीला भगवान शिवजी प्रसन्न झाले, प्राप्त झाले, पण प्रत्येक वेळी वाद करत होती, परिणाम सतीला भस्म व्हावं लागलं. आणि मग त्या वियोगामध्ये भगवान परमात्मा त्याच सतीच्या शरीराला घेऊन विश्वभर फिरत होते. एके दिवशी विष्णू परमात्म्याने एक बाण लावला आणि त्या कोळशाप्रमाणे जी भस्म झालेली सती होती त्या शरीरावर तो बाण मारला. त्या कोळशावत असणाऱ्या कोळशाप्रमाणे शरीर घेऊन भगवान परमात्मा फिरत होते. त्या शरीराचे 52 तुकडे झाले, 52 ठिकाणी पडले. तेच शक्ती 52 पीठ आहेत, ज्या तिच्या शरीराचे तुकडे झाले, 52 शक्तिपीठ निर्माण झाले. मग तीच सती हिमालयाच्या घरी जन्माला आली. तिला लहानाचं मोठं तिथंच झाले. पण परत भगवान शंभू तिला सहजासहजी मिळाले नाही. कसे मिळाले बाबा? म्हणून एक लक्षात घ्या, फुकटची किंमत कळत नसते. म्हणून शक्यतो जे काही असेल आपल्या प्रारब्धाने ते आपल्या घामाने असावं, प्रारब्धाने असावं. विनाकारण आपला अधिकारच नाही. मग माझा अधिकार 2 भाकरीचा आहे, तिथं 10 भाकरी का मागू मी? म्हणून त्यात परमात्म्याची साधना करावं लागते महाराज. आपण आहेत त्याचीच मुलं आहेत, त्याचीच मुलं आहेत, पण त्याला प्रगट करण्यासाठी साधना करावं लागते. भूक लागली आणि तुम्हाला भूक लागल्यानंतर 100 पदार्थाची नावं घेतली, पंचपक्वान्न, बासुंदी, जिलाबी, जामून, 56 प्रकारचे भाज्या समोर ठेवल्यात आणि त्याची नावं फक्त तुम्हाला घेतली, तुमचं पोट भरण का? ते खावं लागेल, त्याची चव कळेल, त्यावेळेस तो आत्मा तृप्त होईल. तसं परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलंय, पण त्याचा आनंद प्राप्त करण्यासाठी त्याची साधना करावं लागेल महाराज. हो 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 हो. सारे बोलो नमः शिवाय, सारे बोलो नमः शिवाय, सारे बोलो नमः शिवाय, सारे बोलो नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोरी, फणींद्र माता मुकुटी जळाळी, कारण सिंधू भवदुःख हरी, तुझ विना शंभो मज कोण तारी. ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय.
लहान मोठी साधना करावी लागली. त्यावेळेस भगवान परमात्मा प्राप्त होतात आणि मग शिवपार्वतीचा त्या काळातील अप्रतिम असा विवाह संपन्न झाला. चला सूतमुनी कथा श्रवण करता सांगतात, शौणीजी ऐकतात आणि हीच कथा 7 दिवसात जीवाचं कल्याण करणारी राजा परीक्षिती श्रवण करतोय. 7 दिवसात परीक्षिती राजा मृत्यू पावणार आहे. मग कथा कशामुळे ऐकतोय? त्याचं कारण आहे 7 दिवसाच्या आत त्या परमात्म्याचं मला प्रगटीकरण व्हावं, दर्शन व्हावं आणि या मृत्यूचं मला भय मिळू नये. आत्ता जे वाटते ना ते भय मला मृत्यूचं होऊ नये. एक लक्षात घ्या, मृत्यू वाईट नाही आहे, मृत्यूचं भय वाईट आहे. मृत्यू चांगलाच आहे महाराज. अरे एखादा फाटलेला शर्ट टाकून देण्यामध्ये जो आनंद आहे आणि तीच अवस्था आहे हे शरीर ज्यावेळेस जर्जर होईल त्यावेळेस टाकून देण्यामध्ये जो आनंद आहे. पण आपल्याला मृत्यूपेक्षा मृत्यूचं भय वाटते. माझा परिवार, माझे मित्र, माझी गोत, माझा पैसा, माझं पद, माझी इस्टेट हे सगळं जाणार आहे. झोप आणि मृत्यू दोन्ही एकच आहे महाराज. झोप आणि मृत्यू एकच आहे, वेगळं नाही आहे. पण माहिती असतं झोपणाऱ्याला की मी झोपेतून उठणार आहे आणि झोपताना सगळा परिवार संपतो, इस्टेट संपत्ती, पैसा, अडका, पद सगळं जातं. झोपलेल्या व्यक्तीला काही कळत नाही, तोही मृत व्यक्ती समान असतो. पण झोपणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे की उठल्यानंतर मला माझा परिवार परत मिळणार आहे, माझं पद मिळणार आहे, माझी इस्टेट, माझं धन सगळं मिळणार आहे हे माहीत असतं. म्हणून झोपल्यानंतर दुःख होत नाही. आणि मृत्यूची जी चिरकाल झोप आहे त्या बाबतीत त्याला दुःख होतं. का? मी जी झोपणार आहे ते चिरकाल झोपणार आहे, चिरनिद्रा म्हणतात त्याला, परत कधीच उठणार नाही. मग माझं पद आणि म्हणून त्या मृत्यूपेक्षा त्या मृत्यूचं भय, त्याचं भय जास्त होतं. नाही तर मृत्यूसारखा आनंद नाही महाराज. हे ज्या साधूला कळालंय ते अखंडित आनंदात असतात, त्याला मृत्यूचं भय वाटत नाही. तुम्हा आम्हाला विस्मरण आहे म्हणून आपल्याला त्याचं दुःख वाटतं, भय वाटतो महाराज. मृत्यूसारखा आनंद नाही, जन्मासारखं दुःख नाही, मृत्यूसारखा आनंद नाही. पण आपण अज्ञान आहोत. आपल्याला अर्धवट ज्ञान असल्यामुळे आपण अखंडितपणे अगदी चिंतातूर आहेत, भय वाटतं. ज्याला खरं कळाले ना, खरं ज्ञान, संसार खोटा आहे, शरीर खोटं आहे, आणि फक्त ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, हे जग पूर्ण नाशिवंत आहे, मरणार आहे, हे ज्याला कळालंय तो अखंडित असतो. रडतात कोण? तुम्ही आम्ही रडतात, आहे का नाही? पूर्वीच्या काळामध्ये गिरणी कामगार होता, 100 रुपये पगार होता महिन्याला. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पत्नी गावाकडे होते, 1-2 महिन्याला यायचा, तिला पैसे द्यायचा. एक दिवस महिने त्या बायकोने हट्ट केला की मी सुद्धा तुमच्यासोबत मुंबईला राहिले येणार. त्याने थोडंसं विनंती केली, अगं मला रूम राहायला नाही आहे, मी कंपनीत राहतो, पगार कमी आहे, माझंच कसं तरी भागतंय, तुला कदाचित माझी पगार वाढली ना तर घेऊन जाईल, काही दिवस तू इथं थांब, मी माझ्या पद्धतीने ज्यावेळेस 4 पैसे गोळा होतील त्यावेळेस मी तुला घेऊन जाईल. पत्नीने ऐकलं, पण एके दिवशी म्हटली की किमान मला मुंबई तरी दाखवा. तो गिरणी कामगार म्हटला, ठीक आहे तुला मुंबई दाखवेल, 10 दिवस फिरून आणीन, पण तुला गावाकडे यावं लागेल. ती म्हणली ठीक आहे, आपल्याला पतीसोबत राहण्याला मिळत नाही पण कमीत कमी 10 दिवस तरी मिळेल. गेली. पहिल्या दिवशी आनंदात गेला, तो समुद्र पाहिला, चौपाटी पाहिली, एखादा चित्रपट दाखवला, मुंबईमध्ये जे देखण्या वस्तू आहेत, जे परिसर आहे तो सगळा दाखवला. 9 दिवस आणि सांगितलं, तुला सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी तुला गावाकडे जायचं आहे. ती म्हणली ठीक आहे. मग त्या एका रूमवर तिला थांबवलं आणि सोनाराच्या दुकानात तो गेला. 10 तोळं सोनं आणलं, 10 तोळं रुमालामध्ये बांधून. आणि बायकोला घरी आल्यावर म्हटला रूमवर, ही सोनं आहे ना, भावकीच्यात कुठे एखादा विवाह प्रसंग असेल, गावात एखादा कार्यक्रम शुभ कार्य असेल ना तर तेवढ्या पुरतं घाल, हे बाकी एरवी घालू नको, आपण शेतकरी माणसं आहेत. त्याला काय रातभर झोपच नाही महाराज, ऐका नाही. गरीबाला फुटका मना बघायचं म्हटलं तर किती त्रास होतो. 10 तोळं सोनं घेऊन आला आपला मालक.
त्याला रात्रभर झोप नाही. बाई किती कष्ट केलंय, रात्रंदिवस कष्ट करतात, कसे खातात, कसे झोपतात, पण माझ्यासाठी एवढं सोनं आणलं, रात्रभर झोप नाही. सकाळी उठली, स्नान वगैरे झालं आणि निघाले रेल्वेच्या स्टेशनवर. दोन्ही हातात 2 बॅगा घेतल्यात यांनी. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की पत्नीने सगळे अलंकार 10 तोळ्याचे पदराच्या वरून घातल्यात, जसं मी घातल्यात. आता चोराने याला पाहून सुद्धा म्हणेन काय माणूस आहे म्हटलं, एक तरी माळ कामाची का माझ्या, या माळा तो चोरून काय फायदा होणार आहे त्याला, आहे का नाही. पदराच्या वरून घातल्या. अगं तुला काही कळतं का म्हटलं, अगं ही मुंबई आहे, जितके सज्जन आहेत ना तितके दुर्जन पण आहेत, तितके चोर पण आहेत, हे पदराच्या लावून घाल. ती जरा हट्टी होती, म्हटली नाही घालणार. अगं तुझ्या पाया पडतो, चोर आहे तिथं, गावाकडे गेल्यानंतर काय तुला घालायचे ते घाल, पण इथं घालू नको, वरून पदराच्या आड घाल. पत्नीने नाही ऐकलं, हट्टी होती महाराज. परिणाम गर्दीत शिरले, आणि गर्दीत शिरले आणि चोराने, कोणातरी चोराने नजर ठेवली आणि पाठीमागून सगळे गळ्यावर जे पदराच्या वरी घातलेले सुवर्णाचे अलंकार होते सगळे कापून काही क्षणात तर पसार झाला. गर्दीच्या बाहेर ही आली तर लंकेची पार्वती, एकही मनीन, एकही माळण, एकही अलंकार तिच्या गळ्यात नाही. आणि त्यावेळेस मात्र ही रडू लागली, चक्कर आली, खाली पडली, मोठमोठ्याने रडायला लागली. का? तिला वाटलं की आता माझे मालक सांगत होते की तू हे सोनं घालू नको, गावाकडे गेल्यानंतर घाल. मी ऐकलं नाही, चांडाळणीने मी ऐकलं नाही, परत परत सांगून आता माझा मालक मला किती मारेल. त्याचं तिला दुःख झालं. मग तिने नाटक केलं. आता रडायला काय लागतं हो महाराज, पुरुषाला कितीतरी वेळाने, कितीतरी वर्षांनी एकदा रडतो, पण स्त्रीला म्हटलं ना 10 मिनिटाला म्हटलं तर एकदा डोळ्यातून पाणी काढेल. कारण स्त्रीला भरपूर साठा आहे पाण्याचा, भरपूर साठा आहे भगवंतारी. इतकी रडू लागली, इतकी रडू लागली. बाकीच्या काही तिथं महिला मंडळ होत्या, काय झालं म्हटले, जवळ आल्या, मावशी का रडता, काय झालं. आणि मग रडूच सांगू लागली, काय सांगावं, माझ्या मालकाने रात्रंदिवस कष्ट केलं आणि मला सुवर्णाचे अलंकार घेतले, सांगितलं मला घालू नको, पण या चांडाळीने ऐकलं नाही म्हणून तोंडावर हाणून घ्यायची. मोठमोठे रडायचे. आता रेल्वे स्टेशनवर काय असतंय, गर्दी झाली बघ यांची. त्यांनी बघितलं, बापरे, म्हणले आता हे प्रकरण सगळं अंगलट येत आहे. त्याला म्हणला ए रडू नको, तरी ती ऐकत नव्हती. अहो काय सांगावं, तुम्ही इतकं सांगून या चांडाळणीने ऐकलं नाही. आता कोणी चोर होता, काय झालं, मोठमोठे रडू लागले. शेवटी तिला आणि 2 पिशव्या घेऊन थोडंसं बाजूला आणलं. चल म्हणला जरा हायवेला बाहेर ये. तिला चहा पाजला आणि चहा पाजल्यावर म्हटला रडू नको, तरी ती रडायची, फुंद रडायची. एवढं मोठं सोनं आणि गरिबाचं फार अवघड असतंय, मालकानं रात्रंदिवस कष्ट केलं आणि या चांडाळणीने सगळं घालवलं, सांगून सुद्धा ऐकलं नाही म्हणून तिला दुःख वाटायचं, रडायची. ही रडायची आणि आता हा हसायचा. ते म्हणले तुम्ही का हसतात. तिला वाटायचं की किमान दिरड्यासारखी तरी पाठ करेल, ही 2-4 कानपडीत तरी हानीन, मारील, शिव्या देईल, असं तिला वाटायचं. एवढा मोठा घात केलाय मी यांचा, आहे का ना, सांगून सुद्धा. पण ती रडायची आणि तो हसायचा. ती म्हणले आहो एवढं चोराने सगळं चोरून नेलं, तुम्हाला याचं काय वाईट वाटत नाही का हो, तुम्हाला गबास का हो, तुम्ही का हसतात. अगं रडू नको म्हणतो ना. हां मी आता रडत नाही, सांगा मी रडते आणि तुम्ही हसतात, याचं दुःख तुम्हाला काय नाही, का हसता तुम्ही. त्यांनी सांगितलं अगं जी रात्री 10 तोळं सोनं आणलं होतं ना ते सगळं बँटेक्स होतं, डुप्लिकेट होतं. पण आता मी तुला वाटलं की कमीत कमी गावाकडं 4 चौघात काही कार्यक्रमाला जायचं असते म्हणून मी जापानला आणून तुला दिलं, पण तू सगळं फार बट्ट्या बोळच करून टाकला. आणि मग रडायला लागली. किती वेळ झालं माझं तोंड सुटलं, हाणू घ्यायला. अगं मग तुला मागापासून सांगत होतो रडू नको रडू नको रडू नको. मी तुला मारले का नाही, तू स्वतःला मारून घेत होती. मी किती चांडाळणी आहे. अगं मी तुला मागापासून सांगत होतो रडू नको, बाकी काही का असाना, तू रडू नको. बरं दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. याला माहीत होतं की सोनं खोटं आहे, नाशिवंत आहे, म्हणून तो हसत होता. आणि ह्याला वाटलं की हे सोनं खरंच आहे म्हणून ही दुःखी रडत होती. तसं संत महात्म्याला माहिती हे शरीर मिथ्य आहे, जगन मिथ्य आहे, म्हणून संत अखंडपणे आनंद घेतात, हसतात, उड्या मारतात, नाचतात, गातात, बघूच्या प्रेमामध्ये, त्या परमात्म्याच्या नामामध्ये अखंडपणे दंग असतात. आणि तुम्ही आम्ही रडतो का, हे खरंय 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 खरंय. गोपाल कृष्ण भगवान यशोदा मैया की जय. चला
दृष्टांत लक्षात आला? ज्याला खरं कळलं त्याला दुःख होत नाही, ज्याला खोटं माहिती आहे ना त्याला दुःख होत आहे. सांगायचं तात्पर्य आहे, श्रीमद भागवत कथा जीवाची कल्याण करणारी आहे. प्रत्येक क्षण तुमच्या खात्यामध्ये जसा येऊन पडतोय ना, कुठल्या ना कुठल्या कामाला येणार. कदाचित तुमचं आयुष्य संपलं तरी तुमची जी पुढची पिढी आहे, जी वंश आहे, त्या वंशातल्या प्रत्येकाला कामाला येणार. आणि तेच कामाला आलं महाराज. परीक्षित राजा गर्भामध्ये उत्तरेच्या असतानाच काय अवस्था झाली, एक ब्रह्मास्त्र त्याच्या नाशासाठी पाठवलंय, मृत झाला होता. पण परीक्षित राजाचे जे वंश होते ना, विद्यमान पांडव, त्या पांडवांनी इतकं प्रेम केलं प्रभूवर, इतकं प्रेम केलं, कदाचित भगवान श्रीकृष्णाने अंगतेवढं स्वरूप धारण केलं आणि गर्भामध्ये त्याचं रक्षण करणं. अरे गर्भामध्ये तो अखंडित रक्षण करतोय. परीक्षित राजाने काय केलंय? त्याने नाही काय केलं, पण त्याच्या वंशाने जे पुण्य केलं ना, ते पुण्य त्याला कामाला आलं. म्हणून कदाचित तुम्ही जी इथं श्रवण करतात, जे आनंद घेतात, कदाचित तुमच्या कामाला नाही येणार. जसं की तुमच्या खात्यात 10 लाख आहेत, मला माहीत नाहीत किती ती असतील, कदाचित ते 10 लाख रुपये तुम्ही वापरू शकत नाहीत. का? तुम्हाला जर गोड खावं वाटलं तर शुगर आहे महाराज, ऐक नाही, खमंग खांबा वाटलं तर बाकीचे आजार आहेत, BP शुगर आहे, सगळे आजार असल्यामुळे तुम्ही 10 लाख रुपयाला हात लावू शकत नाही. पण कदाचित तुम्ही थकले तर ते 10 लाख रुपये कोणाच्या कामाला? शेजाऱ्याच्या देता ना काय तुम्ही? नाही, महाराजांच्या नावारी करून जाऊ का? काय करायचंय? महाराज कुठेतरी आश्रम टाकीन, नाही कोणी देणार बाबा. मग तेच 10 लाख रुपये जे तुमचे वारस आहेत ना, प्रत्येकाला मिळणार. तसं हे जे तुमचं पुण्य आहे श्रवणाचं, ते कदाचित तुमचं तर लागू होईनारच 100%, पण कदाचित तुमची जी वंश आहे, तुमची पिढी आहे ना, त्यांच्या कामाला येईल. आणि म्हणून कथा श्रवण करायची, जे जीवाचं कल्याण करणारे. हो, या भूमीमध्ये मुंगी जरी असेल ना तरी सुद्धा ती पावन होणार आहे. इतकी पवित्र आहे, अवीट आहे, गोड आहे. आणि हीच गोड कथा परीक्षित राजा ऐकतोय, त्याला माहिती आहे, नक्कीच माहिती आहे, विश्वास आहे. काय विश्वास आहे? 7च दिवसात माझा उद्धार होणार आहे, मी प्रभूला प्राप्त होणार आहे, मृत्यूचं भय माझं कमी होऊन जाणार आहे, हे त्याला 7 दिवसात विश्वास आहे. आणि मग कथा सुरू करू लागले. सतीची कथा ज्यावेळेस सांगता झाली त्यावेळेस पुढची कथा सांगू लागली. आणि ती कथा होती कपिल मुनींची. मी कालही चलत बोलून गेलो. कपिल मुनी देवहूतीचा पुत्र आहे, विद्यमान पुत्र आहे, कर्दम ऋषीची पत्नी आहे, पतिव्रता आहे. अनेक लक्षात घ्या, जी की पतिव्रता तिची देवावरी स्वयंभू मनूची मुलगी आहे. स्वयंभू मनू सामान्य नाही बाबा, सामान्य नाही. पण एक लक्षात घ्या, आपल्याला ज्या ठिकाणी दिले ना, जे ठिकाण दिले ना आपण, ते आपलं आनंदाने ठिकाणी स्वीकारणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वयंभू मनू आहे, त्याची मुलगी अप्रतिमय देव होती, पतिव्रता. आणि कर्दम ऋषी 10,000 वर्ष ज्यांनी साधना केली, अशा कर्दम ऋषीच्या आश्रमाकडे निघालेत. कशासाठी? स्वतःची कन्या देण्यासाठी. पूर्वीच्या काळामध्ये एक विवाहाचा प्रसंग 8 प्रकारचे आहेत. चला आता सगळे सांगत नाही. काय गांधर्व आहेत, काय प्रजापती आहेत, काही विवाह फक्त प्रजा उत्पन्न करण्यापुरतेच आहेत, काय गांधर्व पद्धतीने. ते गांधर्व पद्धतीने म्हणजे तिथं काय समाज नसतो. चला आता ती गांधर्व पद्धतीची पद्धत बुडाली. आता फक्त दुसरं नाव आहे बघा, कोर्ट मॅरेज आणि लव्ह मॅरेज. बरं का, म्हणजे प्रेमाने केलेला विवाह, हे काय वाईट नाही. चला याच्यात काय गर्दी नसती. कोर्ट मॅरेज आणि प्रेम विवाह याच्यात काय गर्दी नसती, याच्यात काय गोंधळ घालायला लोक नसतात महाराज. हे गुपचूप केलं जातं, हंबीचूप तुप्पीचूप, आहे का नाही? हां, याला गांधर्व पद्धती म्हणायचं. आणि पूर्वीपणच आलेलं आहे महाराज, पूर्वीपासून आलेलं आहे. फक्त असं आहे की आपला जोडीदार निवडताना किमान जगाला हात पसरायची वेळ येणार नाही, एवढं मात्र त्या जोडप्याने लक्षात ठेवायचं. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग जगामध्ये प्रवेश करायचा. हे तर खायची पंचायत आहे. आणि गेलं ते महाराज विवाह करायला, ते मरण ना महाराज. हां, आई 10-5 हजार असतात तोपर्यंत फिरतं पुणे मुंबई, परत काय भीक मागायची का? मग निवड करा, जरूर करा, पण जेणेकरून आपण इतका निर्णय घ्यायला लागलो, हा निर्णय घेत असताना आपण स्वतःच्या पायावर उभा असावं आणि जगाकडे हात करण्याची वेळ, मायबापाकडे येण्याची वेळ येऊच नाही, इतकं त्याच्यापाशी ज्ञान असावं. बस तो प्रेमविवाह सक्सेस होतो. पाहून येतात. पण ब्राह्मण समाज आणि इतर काही समाजात आजही मुलीलाच घेऊन जातात. तिला जर घरदार व्यवस्थित मुलगा पसंत असेल तर होय. हां, आणि तशी महाराज
स्वयंभू आपल्या लावाजमासहित आपल्या कन्येला घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमात जातोय. कर्दम ऋषीला कळालं, आले, आसन टाकलं, आदर आतिथ्य केलं, सगळ्याला उंच आसनं दिले. पण देवहूती मात्र खाली बसली, बुहीला, जिथं सेनाने सारवलेली जागेवर बसली. का बसली? कदाचित तिने मनाने कर्दम ऋषीला वरलं होतं. अरे एवढ्या मोठ्या राजाची कन्या आणि झोपडीतल्या साधूबरोबर विवाह करण्यासाठी खाली बसते का? मनाने वरलं होतं. कदाचित नाही उठली, ती खालीच बसली. आणि मग स्वयंभू म्हणून कर्दम ऋषीच्या समोर विनंती केली की हे महाराजी, आमची कन्या आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो, आमच्या कन्येचा आपण स्वीकार करावा, म्हणजे आम्हालाही आनंद तुम्हालाही आनंद होईल. कर्दम ऋषीने होकार दिला आणि त्याच वेळेस महाराज मुहूर्त पाहून त्या दोघांचा विवाह संपन्न केला. 4-2 दिवस सगळे मायबाप सगळे राहिले तिथं, निघून आले आणि कर्दम ऋषी तपश्चर्याला गेले निघून. आणि मग एकटीच देव होती त्या आश्रमात. दररोज झाडून काढावं. आणि एक लक्षात घ्या, आपला पती गावी गेल्यानंतर त्या पत्नीने केस कधीच विचारायचे नाहीत, कधीच नट्टापट्टा करायचा नाही, शास्त्रात उल्लेख आहे. केस धुवायचे पण विंचरायचे नाही. कधी मेकअप करायचा नाही जोपर्यंत पती घरी येत नाही. हा पतिव्रतेचा नियम आहे. कारण ज्याच्यासाठी आपण हे सौंदर्य निर्माण करणार आहोत तोच नसेल तर दाखवायचं कोणाला? आणि पतिव्रतेचा एक नियम आहे, पतिव्रतेला पती सोडून जगात कोणीच आवडू नये, कोणीच आवडू नये, देव सुद्धा आवडू नये, मायबाप सुद्धा आवडू नये, फक्त एकमेव पती. अलग लक्षात. जसं भुंग्याला मकरंद सोडून दुसरं काहीच जगात आवडत नाही, भुंग्याला मकरंद गंध सोडून जगात काहीच आवडत नाही, पतिव्रतेला आपला जो पती आहे वरलेला तो सोडून कोणीच आवडू नये, त्याला म्हणतात पतिव्रता. चला, काही वर्ष गेले, काही दिवस गेले, या देवहूतीच्या अंगावरची वस्त्र मलिन झाली, जर्जरी झाली, डोक्याच्या जटा झाल्या, शरीर मलिन झालं, तरी तशा अवस्थेमध्ये आपल्या पतीची वाट पाहते. काय योग आहे महाराज, आपल्याच्याने शक्य झालं असतं का? असं जर कथा आपल्या जीवनात आली असती की विवाह झाला, मला गेली उस्तुडीला, असं शक्य झाल्यावर तो मालक पण मारला असता, सगळ्यांनी पिसून मारला असता, आहे का नाही? आणि मग काही दिवसांनी ऋषी महात्मे येतात आणि आल्यानंतर पाहिलं मलिन चेहरा आहे, अंगावरची वस्त्र सुद्धा मलिन झालेले आहेत. हे ज्यावेळेस पाहिलं, सांगितलं देवहूती, समोर सरोवर आहे, एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये स्नान कर. मग तुझी जी मनातली इच्छा आहे ती पुत्र संततीची मी पूर्ण करतो. आणि त्याच पद्धतीने देवहूती त्या तळ्यामध्ये गेले महाराज. तोपर्यंत इकडं मायावी पद्धतीने एक असं विमान तयार केलं कर्दम ऋषीने, मायावी पद्धतीने, की ज्या विमानात शयनगृह, क्रीडागृह, उपवन, स्वयंपाकघर अशा सगळ्या प्रकारची सुविधा त्या विमानातही हजारो दासदासी आहेत, असं सुंदर विमान केलं. आणि देवहूती त्या तळ्यामध्ये स्नान करायला गेले आणि स्नान करायला बुडी मारली की तिला हजारो दासदासी दिसल्या. बापरे, कोण आहे हे? काही पळत आल्या, तिला स्नान घातलं, तिचा श्रृंगार केला आणि उंच आसनावर बसवलं आणि आरशासमोर बसली. तर तिला वाटेना की मी देव होतोय, अप्सरा सुद्धा लाजेल अशी तिची कांती निर्माण झाली महाराज. आणि मग ते विमान आकाशामध्ये निघालं महाराज. आकाशामध्ये पाहिजे तिथं मनासारखं ते विमान जाऊ लागलं. आणि त्याच काळामध्ये देवहूतीला 9 कन्या प्राप्त झाल्या. किती कन्या? 9 कन्या. आणि मग ते विमान आलं. ब्रह्मदेवाने सांगितलं, कर्दमजी या 9 कन्या सप्तऋषींना देऊन टाका. त्या पद्धतीने 9 मुलींचा विवाह झाला. पण तरी सुद्धा एक खेद मनामध्ये देवहूतीच्या राहिला की 9 मुली झाल्या. हे प्रभू, तुम्ही साधना करा, पण माझा उद्धार करणारा एक पुत्र मला व्हावा. आणि मग महाराज आशीर्वाद दिला आणि त्या देवहूतीला एक कपिलमुनी असा पुत्र झाला. तो कपिलमुनी म्हणजे स्वयं परमात्मा. विश्वामध्ये पहिला अवतार जो आहे भगवान परमात्म्याचा तो कपिलमुनीचा आहे.
आणि मग कपिल मुनी दैदिप्यमान आहे, 33 कोटी देव पुष्पवृष्टी करण्यासाठी आलेत, त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आलेत. का अप्रतिम महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया लोपलिया लो. असा कपिल मुनी प्रगट होतोय. आईला उपदेश करू लागला, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय उपदेश करू लागला. आणि एक लक्षात घ्या, आपण जीव आहेत, जीवाला देव इतका जवळ आहे, किती जवळ आहे, इतका जवळ आहे, किती जवळ आहे, इतका जवळ आहे, फक्त मध्ये मायेचा पडदा आहे. ती माया बाजूला काढली की देवच आहे. पण नेमकं आपण त्या मायेतच गुरफटत जातो आणि मग देव दूर राहतो महाराज. नाही तर देव जीवाला इतका जवळ आहे, नुसता मायेचा पडदा आहे. हे सगळं ज्ञान आपल्या आईला सांगितलं, आईचा उद्धार झाला. मग कर्दम ऋषी येतात, कर्दम ऋषीलाही खूप आनंद झाला. आणि मग ही पावन गोड कथा जे श्रवण करील त्याच्या घरामध्ये आईचा उद्धार करणारा, मायबापाचा उद्धार करणारा, आईवडिलाची समाजाची सेवा करणारा, राष्ट्राची सेवा करणारा पुत्र नक्कीच प्राप्त होतो, अशा या कथेचा उद्देश आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो, असा पुत्र आईवडिलाची सेवा करणारा. एक लक्षात घ्या, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, कटे पेड़ की कोई डाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी नहीं खाली होती, उसकी झोली कभी नहीं खाली होती. हो, बघा कपिल मुनींनी आईचा उद्धार केला, ज्ञानोपदेश केला आणि उद्धार करून स्वतःही उद्धार पावला. असे मायबापाचा उद्धार करणारा एकच पुत्र असावा. खंडीभर पिंडी काय कामाची महाराज, खायला आधी, झोपायला मधी, कामाला कधी मधी. एका माणसाला विचारलं, बाबा मुलं किती? म्हटले 4 आहेत. म्हटलं काय करतात? म्हटले 2 अटक आहेत आणि 2 फरार आहेत. तुम्ही होता का? जा म्हण. काय करायचं महाराज? म्हटलं एकच असा महाराज. तो कसा असावा? हो हो हो. अरे जो माय बाप सोडून, परिवार सोडून माझ्या भारत भूमीची सेवा करतोय, माझ्या भारत भूमीसाठी शरीराच्या प्रत्येक थेंब रक्ताचा जो वाहतोय, तो कोण आहे? तो आजचा कपिल मुनीच आहे महाराज. कशासाठी जगतोय? अरे जन्माला तर सगळेच येतात, मरतात. हो, कितीतरी येतात आणि कितीतरी जातात, मरतात. पण स्मृतीमध्ये राहणारे मोजकेच असतात, जे की समाजासाठी झिजतात, मायबापासाठी झिजतात, देशासाठी झिजतात, राष्ट्रासाठी झिजतात महाराज. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए.
हो मेरी जान जाए वतन, हो. आणि म्हणून अशी संतती जन्माला यावी महाराज, नाहीतर असे किती येणार आहेत महाराज. संस्कार संपन्न मुलं निर्माण करायचीत ना बाबा, त्याच्याविषयी तुम्हाला एक लक्षात घ्या. प्रत्येकाच्या घरी लहान लहान लेकरं असतात. लहानपणी ज्यावेळेस बोबड्या शब्दामध्ये शिवाय देतात, आनंद वाटतो का नाही, का दुःख वाटतं, का त्याच्यावर कोणी तक्रार केली आहे, का कोणी देवराशीकडे गेलं आहे, म्हणजे बाबा आमचं लेकरू लहान आहे फारच शिव्या देत आहे, का ते शिव्या खायला आवडतात लहानपणी. पण तोच जर मुलगा मोठा झाला आणि तो गावात शिव्या देऊ लागला, मात्र मग त्यावेळेस दुःख वाटतं महाराज. अरे मूर्खा, लोक मारतील, कशामुळे लोकांना त्रास देतो. त्यावेळेस तू म्हणतो बाबा लहानपणी मी या शिव्या देत होतो तुम्हाला, त्याचा नाही राग आला. अरे तू लहान होता म्हणून आवडत होत्या, पण आता तू वयात आलेला आहे. तसं संस्कार करणं हे लहानपणीच करावा. म्हणून आपण पुढची कथा पाहणार आहोत, ध्रुव बाळाची. एकदा सुंदर भजन करा, फक्त झोपलेले असतील ते उठा, कारण मी वेळेच्या पुढे जाणार नाही. चला माझी वेळ आली आहे, कमी आली, संपत आलेली आहे. चला खुश पोरांनो, ताट. हां तुम्हाला नाचायचं आहेत महाराज, तुम्हाला हां टाळी वाजवा, म्हणजे काय होईल, जी झोप आहे तुमची जाणार. कारण ही कथा थोडीशी कचकड आहे. आता शिवपुराण कथा करतो, रामकथा करतो, पण ही किमान थोडीशी दृष्टांत सांगता येतात, पण कथा कमी होईल म्हणून. चला. नंद का लाल आया, ब्रिज का ग्वाल आया, आया रे आया मेरा राधिका प्राण आया. नंद का ग्वाल आया, ब्रिज का ग्वाल आया, आया रे आया मेरा राधिका प्राण आया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव. थोडा विको द्यायला, माझ्या माईकला विको द्या, थोडा विको द्या, याला विको द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नंद का राज आया, ब्रज का ग्वाल आया, आया रे आया मेरा राधिका प्राण आया. नंद का राज आया, ब्रज का ग्वाल आया, आया रे आया मेरा राधिका प्राण आया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
हो, क्या बात है. गोपाल कृष्ण भगवान की. सीता का राम आया, राधिका श्याम आया, आया रे आया मेरा नंद का राज आया. पाऊस आहे का? ओम नमो भगवते वासुदेवा. चला, कथा आहे ध्रुव बाळाची. ध्रुव बाळ कोण आहे? 6 वर्षाचा असताना भगवान परमात्म्याने त्याला अप्रतिम असं पद दिलं. कोण आहे तो? अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभन. कोण कहता है भगवान मिलता नाही. मिक्स केलंय आहे का नाही? अरे ज्या वेळेस तुम्ही ध्रुव बाळासारखी भक्ती कराल ना, तो तुमचं वय पाहणार नाहीये. गजेंद्राचं वय किती होतं, ध्रुव बाळाचं वय किती होतं, प्रल्हादाचं वय किती होतं. असा परमात्मा. म्हणून एक लक्षात घ्या, सज्जन आणि दुर्जन. सज्जन जो असतो ना महाराज, तो चुकूनही कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतित नाही. नो चिंतनम दुष्टम. अखंडपणे चिंतन करतो विठोबाचं. कोण विठोबाचं चिंतन करतो? सज्जन. आणि कधीच चांगलं चिंतन करत नाही, त्याचं नाव आहे दुर्जन. जे लांब बसलेत ना, दूर. क्या बात आहे, वा जे हो. अरे वा, आनंद आहे महाराज, धन्यवाद. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे परमस्नेहमचे आदरणीय दत्तात्रेयजी महाराज आणि भोसले महाराज माझे जीव की प्राण आहे. मला वेळ मिळत नाही यांना संपर्क करायला, पण कदाचित हे या ठिकाणी आज आलेत. याला अगदी या श्रीमद भागवत परिवारातर्फे धन्यवाद, मनापासून शुभेच्छा महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. ध्रुव बाळाची कथा आहे. पाणी चहा वगैरे काही? बरं. अरे तो भगवान परमात्मा आहे. तो वय पाहत नाही, तो भक्त कसाही पाहत नाही. काय पाहतो? फक्त त्याचं हृदय पाहतो की तो मला स्मरत आहे का विस्मरतोय. मी कालही सांगून गेलो, ज्यांनी आपल्याला जन्माला घातले त्याचं विस्मरण होणं हे पाप आहे आणि त्याला प्रगट करणं हे पुण्य आहे. स्मरण म्हणजे पुण्य आहे आणि विस्मरण म्हणजे पाप. ही साधी व्याख्या आहे. जो जाकोर शरण रे घेन ताकोस की लाज रखे, उलट जल मजली चले बहव जातो गुजरात. जन्माला आल्यानंतर त्याला अखंडितपणे स्मरण करा, त्याला शरण जा. मग आपली जी लाज आहे त्या अखंडपणे ते बाळ गेलं. जसं पत्नीला पती अखंडपणे शरण आहे, पत्नी पतीला अखंडपणे शरण आहे, तिला चिंता करायची गरज नाही. तसं भक्त या ठिकाणी जन्माला येतोच ना, आल्यानंतर पण त्याचे आपलं कर्म करीत राहायचं, त्याचं अखंडपणे चिंतन करायचं, शरण जायचं. कारण शरण जाण्याने त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आयुष्य प्राप्त होतं. आणि तुम्ही जर अखंडपणे ताठ राहिलात तर त्याला प्राप्त करण्यापूर्वीच तुम्ही जाऊ शकता. त्याचं कारण आहे, जसं की नदीमध्ये लावाळा अखंडपणे राहतो, झुकतो, प्रसंग नसतो झुकतो. 12ही महिने कुणापुढे झुका असा याचा उल्लेख नाही. पण कुठे झुकावं? सद्गुरूच्या समोर, साधूच्या समोर, ज्याने निर्गुण निराकार परमतत्वाला प्रगट केलंय त्याच्या पुढे झुका. आणि असा परमात्मा असणारा ध्रुव बाळाच्याच रूपाने अवतार घेतोय. ध्रुव बाळ, सुरुची आणि सुनीती, सुरुची आणि सुनीती 2 स्त्री आहेत. सुनीती जी अखंडपणे, जिला वाईट कधीच करू वाटलं नाही, जीवनामध्ये जिने चांगलंच केलंय कर्म,
ती सुनीती नावाची एक बुद्धी आहे ती सुद्धा. जसं की रामायणामध्ये प्रसंगामध्ये पहा, कौशल्या सद्बुद्धी, सुमित्रा सुबुद्धी, कैकई कुबुद्धी, हे 3 बुद्ध्या रामायणामध्ये उल्लेख आहे. आणि 4थी बुद्धी आहे दुर्बुद्धी. म्हणून आमचे साधू म्हणतात की देवा, माझ्या वारकऱ्याला, माझ्या साधूंना दुर्बुद्धी ते म्हणा आणि कधी दुर्बुद्धी येऊ नये माझ्या वारकऱ्यांना. कधीच येऊ नये. ती दुर्बुद्धी होती मंत्रेकडं. आणि इथं सुनीती, अखंडपणे जे चांगल्याच नीतीने वागणारे. वैष्णवजन तो तेने कही जे के पीड पराई जाने रे. हो, जे अखंडपणे दुसऱ्याचं चांगलं चिंतत आहे त्याला सुनीती म्हणतात. सद्बुद्धी, दुसऱ्याच्या घरी आनंद निर्माण झाल्यानंतर, जसं मेघाची फळी दाटल्यानंतर मोर नाचतो, आहे का नाही? मोराचं एकच डोक्यात आहे, दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद पाहणे. पाऊस आल्यानंतर आनंद शेतकऱ्याला होतोय, पण त्याच्यापेक्षा मोराला होतोय. तसं सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे, एखाद्याचा मुलगा कलेक्टर झाला, पोलीस झाला, की इथं हृदयात आनंद वाटणे, याला म्हणायचं सद्बुद्धी. एखाद्याच्या सत्कार्यामध्ये सहकार्य करणे, गरिबाच्या मुलीला थोडंफार सहकार्य करणे, एखादा लेकरू शिकत असेल त्या ठिकाणी जाऊन त्याला मदत करणे, वह्या पुस्तकं देणे, याला म्हणायचं सुबुद्धी. आणि एखाद्याच्या घरी आनंद निर्माण झाला, एखाद्याचं चांगलं झालं, अरे कालपर्यंत झोपडीमध्ये राहत होते, आज बंगल्यामध्ये गेले, आणि हे पाहिल्यानंतर वाईट वाटणे, याला म्हणायचं कुबुद्धी. ते आपल्याकडं नाही, इथं जे बसलेत ना यांच्याकडे ह्या बुद्ध्या नाहीत. आणि सगळ्या जगाचं वाटोळं व्हावं आणि माझंच चांगलं व्हावं, याला म्हणायचं दुर्बुद्धी. आणि ही दुर्बुद्धी होती मंत्रेकडं. म्हणून ती दुर्बुद्धी माझ्या साधकाला प्राप्त होऊ नये, त्याच्या संयोगात सुद्धा तू येऊ नये, त्याच्या संगतीत पण येऊ नये. म्हणून 3 संगती सांगितल्या शास्त्रामध्ये. एक सत्संगती, एक कुसंगती आणि एक विसंगती. हो, सत्संगामध्ये जशा सगळ्यांचाच लाभ होतो. हो, या सत्संगामध्ये मुंगी जरी असेल ना तरी तिचाही उद्धार होतो. कोणी असेल मुका प्राणी तरी उद्धार होतो. का? सत्संग आहे जहा सभी सज्जन रहते हैं. हो, इथं सगळे सज्जन आहेत. सत्संग तिथं होतो. जिथं सत्य आहे, शिवमय आहे, सुंदरम आहे, त्या ठिकाणी सत्संग होतो. आता चला कुसंगती. कुसंगतीमध्ये ते काही लोक असतात ना, काही लोक ते एखाद्या वेळेस ठरलं गुंड की अमक्या ठिकाणी दरोडा टाकायचा आहे. पूर्वीच्या काळात तर दरोडा टाकीपर्यंत एकमेकाचे जीवातले मित्र असतात ते कुसंगतीतले. पण दरोडा टाकल्यानंतर ज्यावेळेस वाटणी करायची त्यावेळेस एकमेकाला ठार मारायपर्यंत बुद्धी चालते. जिथं सगळ्यांचाच नाश आहे. दरोडा टाकेपर्यंत एकमेकावर जीवावर प्रेम असते. म्हणजे मी वाचलेलं आहे, पाहिलेलं नाही. पण वाटण्या करताना दुर्बुद्धी निर्माण होते, एकमेकाचा घात एकमेक करतात महाराज. 2 मित्र होते आणि दरोडा टाकायचे. चला, वेळ घेत नाही तुमचा. आणि दरोडा टाकीत एके दिवशी असा दरोडा हाताला लागला की 10 किलो सोन्याचा. इतका आनंद झाला दोघाला, इतका आनंद झाला. जंगलात पळतात, रात्रभर पळतात. पहाटे दोघंही पळून भूक लागली आणि एका झाडाखाली थांबले. त्यातला एक जण म्हटला, का रे खूप भूक लागली. मग जवळ गाव दिसतं रे, मग याच्यातली काही पैसा अडका घे, काहीतरी मिठाई वगैरे खायला घेऊन ये. ते मला ठीक आहे, गेला, पैसे घेऊन गेला. मिठाई घेतली. पण मिठाई घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, म्हणले एवढं मोठं गबाळ मिळालंय, म्हणले पोत्याने पैसे होतील. मग आता ही मिठाई, त्याला तर भूक लागली. मग मिठाई घेतली, याच्यात इंडियलचे थेंब 2-4 टाकतो. गेल्या त्याला मिठाई खा म्हणतो, भुक्याला खाऊन टाकणार. मग तो मरेल आणि सगळा मालक मी होईल, अशी याची बुद्धी चालली. चला, कृषीच्या दुकानात गेला, बाटली घेतली विषाची, टाकली मिठाईमध्ये मिक्स केली आणि घेऊन गेला आनंदात की हा तर तो मरणार आणि मी मालक होणार. आणि जो अरण्यात बसलाय त्यांनी डोकं लढवलं. म्हणले आता हा गावात गेलाय, हा मिठाई घेऊन आला की त्याला जवळच असणाऱ्या विहिरीत पाणी आणायला पाठवायचं. तो खाली पाणी आणायला उतरला की भला मोठा दगड घ्यायचा आणि त्याला जागेवर ठार करायचं. मग हे सगळ्या सुवर्ण पैशा अडक्याचा मालक मी एकटा आहे. दोघंही आनंदात आहेत. कुसंगतीचा परिणाम. मिठाई घेऊन आल्यानंतर म्हटलं ही मिठाई पहिली का, तुला खूप भूक लागली होती का बरं आपल्याला वाटण्या करायच्यात. तो म्हणला खातो, पण मला तहानही लागली, तेवढं विहिरीत जाऊन पाणी आणतो का.
आता हा मिठाई घेऊन आलेला आनंदित होता. पाठदिशीने मिठाई खाऊन एकदा पाणी पाजून ठार झाला की विषय संपला. म्हणून तो मिठाई घेऊन आलेला त्याचा मित्र पाणी आणण्यासाठी 9व्या परशा खोल असणाऱ्या विहिरीत गेला महाराज. आणि हा जंगलात असणारा दरोडेखोर मोठा दगड घेतला, शेवटच्या पायरीवर पाणी भरतोय आणि वरून तो धाड दिशेने दगड टाकला. तो खाली पायरीवर ठार झाला, जागेवर गतप्राण झाला. मग याला आनंद झाला. आला जिथं मिठाई पडसाड का पोत्यामध्ये सुवर्ण अलंकार होते तिथं आला, डोळे झाकले आणि बघ 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 भुकेच्या तडक्यात सगळी मिठाई खाल्ली, पण मिठाईमध्ये जे वेश आहे ते पाहिलं नाही. मिठाई खाऊन जो धाडाला टेकून झोपला तो परत कधीच उठला नाही. कुसंगतीचा परिणाम आहे, जिथं दोघांचा पण नाश आहे. सत्संगात दोघांचं कल्याण आहे, सगळ्यांचंच कल्याण आहे. कुसंगती दोघांचं कल्याण आहे आणि विसंगती एकाचं कल्याण आहे, एकाचा लाभ आहे. जसं कैकेला कलंक लागला, भरताने मातानं तू वैरणी म्हटलं. इथं भरत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रामाचं प्रेम भरतावर किती आहे हे कळालं. कैकेला करंट लागला. विसंगती, प्रल्हादाची तीच अवस्था आहे, विभीषण आणि रावणाची तीच अवस्था आहे. रावण म्हटलं की डोक्याची आळी सरकती, पण विभीषण म्हटलं की शांत वाटतं, ऐक नाही. म्हणजे विसंगती, कुसंगती आणि सत्संगती जसं तिघे असतात तसं इथं सत्संग होतो. म्हणून चांगल्या नीतीने वागा. एक लक्षात घ्या, तुम्ही कर्म करत असताना तुमच्याच्याने जितकं चांगलं करणं होतंय तितकं करा, कारण कर्माचा हिशोब तो करतोय. त्याचा कॅमेरा जे आहे ना, CCTVचा कॅमेरा, तो अखंडितपणे चालतोय. कदाचित तुम्हाला वाटतं की बापरे आम्ही रात्रंदिवस त्याचं भजन करतो, त्याला विसरत नाही, वारी करतो, कथा ऐकतो, अन्नदान करतो, तरी देव आमच्याकडे पाहणं आहे. आणि तो माणूस शेजारचा आहे, वारी करत नाही, माळ घालत नाही, अखंडपणे नास्तिकवादी, तरीसुद्धा तो चांगलाच आयुष करतोय, चांगलं खातोय पितोय. हे त्याचं पूर्वीचं कर्म आहे. एक लक्षात घ्या, त्याचं पूर्वीचं कर्म आहे. त्या पूर्वीच्या कर्मावर तो आयुष करतोय. कदाचित या जन्मामध्ये जर त्यांनी नाही कर्म केलं तर पुढचा जन्म त्याच्यासाठी ठरलेलाच आहे, फिक्सच आहे. तो काळजी करू नका तुम्ही. त्याच्याकडे पाहून आपली नीती घालू नका. आपण चांगल्याच रस्त्याने चला. कारण एक लक्षात घ्या, सज्जनाच्या रस्त्यावर गर्दी कमी आहे, सत्याच्या रस्त्यावर गर्दी कमी आहे. दुर्जनाच्या रस्त्यावर ढीग लागला आहे, तिथं खायला प्यायला भरपूर आहे, काही कमी नाही. पण सज्जनाच्या रस्त्यावर तुम्हाला पाणी पण मिळणार नाही. खडतर रस्ता आहे, खड्ड्याचा रस्ता आहे, पण चांगला आहे, नीतिमत्तेचा रस्ता आहे. म्हणून सुनीतीने आणि सुनीतीच्या पोटी अप्रतिम असणारा धार्मिक देवभक्त पारायण असणारा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ध्रुव आहे. आणि इकडं सुरुचीपासून झाला तो उत्तम नावाचा. पण कदाचित सुनीती ही नावडती आणि सुरुची ही आवडती पत्नी होती उत्तमपादाची. त्याच्यामुळे इथं भेद निर्माण झाला. आणि भेद निर्माण झाल्यानंतर एक लक्षात घ्या, भेद कसा निर्माण होतो, महाभारतातलीच कथा आहे. शुकमुनी अंगावर केसभरही वस्त्र नाही, अभेद आत्मा कशाला म्हणतात, आणि भेदिक आत्मा. शुकाचार्य जे परीक्षितीला कथा सांगतात अरण्यामध्ये, शुकाचार्य अगदी दिगंबर अवस्थेत फिरतात, दिगंबर अवस्थेमध्ये. पण नजर काय बाबा, ज्यावेळेस शुकाचार्य स्नानाला जायचे, ज्या सरोवरावर स्नानाला जायचे, ज्या गंगेमध्ये नदीमध्ये श्रावाला जायचे, त्यावेळेस समोर अप्रतिम असणाऱ्या अप्सरासारख्या काही मुली जलक्रीडा करत असायच्या, स्नान करत असतायच्या. पण शुकाचार्याला पाहून कधी वस्त्र अंगावर घेतलं नाही आणि कधी ती स्नान करताना निघून गेल्या नाहीत. हा दररोजचा नियम आहे. एके दिवशी हे पाहिलं व्यासांनी, आणि व्यास मुनी पाहायला गेलेत. ज्यावेळेस त्या स्त्रिया पाहिल्या त्यावेळेस व्यास मुनींनी सगळे कपडे अंगावर घातले, म्हणजे कपडे घालून त्या सरोवरावर गेले. व्यासांना पाहिले त्यावेळेस व्यास मुनी म्हणतात, मुलींनो, अरे जोपर्यंत माझा मुलगा इथं दिगंबर अवस्थेमध्ये विवस्था अवस्थेमध्ये स्नान करतोय त्यावेळेस तुम्ही नाहीत लाजला, मी तर कपडे घालून आलोय तरी तुम्ही लाजलात. त्यावेळेस त्या मुली म्हटल्या की व्यासजी क्षमा करा, पण शुकाचार्याच्या नजरेमध्ये जी अभेद नजर आहे त्याच्यामुळे आम्हाला काही वाटलंच नाही. कारण शुकाचार्याला आम्ही स्त्री आहोत हे कधी दिसतच नाही, आमच्यात सुद्धा त्यांना ब्रह्म दिसतं हे आम्हाला कळालं, म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी काही वाटत नाही. तुम्ही आलात ते तुम्हाला वाटलं की समोर स्त्रिया स्नान करतात
मग मी उघडा कसा जाऊ? हे तुमच्यात भेददृष्टी आहे, म्हणून आम्हाला अंगावर वस्त्र परिधान करावं लागले. अशी अभेददृष्टी जी होती ती आमच्या शुकाचार्याकडे होती. काय नजर होती महाराज. तुम्हाला एक प्रसंग असेल की आमची मुक्ताबाई स्नान करीत होती आणि चांगदेव आले, आणि चांगदेव आल्यानंतर सहज हाक मारली, माऊली आहेत का घरात? माऊली घरात आहेत का हाक मारली, पण स्नान करणाऱ्या मुक्ताबाईला बघितलं की महागारी फिरली. बापरे, कोणतरी मुलगी आहे. मुक्ताबाई म्हणले, चांगदेवा अजून बी तुझी नजर भेद स्वरूपातच आहे. अरे माझ्यात तुला मी स्त्री कस काय दिसली? मी तुला स्त्री दिसायलाच नाही पाहिजे. आणि ती तशी दृष्टी निर्माण होण्यासाठी त्याला साधना करावं लागते महाराज. आणि ती साधना आपण अखंडितपणे कथेच्या माध्यमातून करत असतो महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरये मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरये मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हा श्री कृष्ण गोविंद हरये मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हरये मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरये मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. बोल कन्हैया भगवान की जय. वृंदावन धाम की जय. यशोदा मैया की जय. अपने अपने माता पिता की जय. कदाचित लहानसा बाळ होता. अपेक्षा वाटायची, आई ग मला जसं कळतंय तेव्हापासून माझ्या बाबांनी माझ्यावर अजून डोक्यावर हात नाही फिरवला. काय असेल ग? का माझे रुष्टेत रागावलेत का? त्यावेळेस डबडबल्या डोळ्याने सुनुतीने सांगावं, बाळा तुझ्या वडिलाचं माझ्यावर प्रेम नाही रे. एक धर्मकार्य म्हणून माझ्यासोबत विवाह केला, पण खरं प्रेम सुरुचीवर आहे. अरे त्या उत्तम नावाच्या मुलाला कडेवरून खाली ठेवत नाहीत आणि ध्रुवाला कधी कडेवर घेत नाहीत. काय अवस्था होत असेल. रडती आहे. एक दिवस तो ध्रुव म्हणतोय, आई
जाऊ का मी बाबाच्या खांद्यावर बसतो? नको रे बाबा, कदाचित रागावतील, तुझा अपमान करतील. नको, आपण अशाच पद्धतीने जगू. नाविलाज आहे. पण तो मुलगा ज्यावेळेस बालमनावर परिणाम होतो ना, बालमनावरचा परिणाम खूप मोठा असतो. म्हणून बालपणी त्याला चांगलंच दिसावं, चांगलंच ऐकायला मिळावं, चांगलंच पाहायला मिळावं. घरात जर पती पत्नीने मुला देखत भांडणं अशील शिव्या दिल्या तर ते बालमनावर परिणाम होतो. आणि तो ज्यावेळेस देतो त्यावेळेस वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण त्याच्या समोर आपण त्या घटना करतो. कारण बालमनावरचा परिणाम शबरी मातेंची तुम्ही कथा श्रवणी केलेली. पूर्वीची होती एक राजकन्या, एका विदर्भ राजाला ती कन्या दिली. आणि ती कन्या विदर्भ राजा एके दिवशी अरण्यातून लावाजामा सहित हजारो सैन्यासहित विहार करत असताना जात होते. आणि आनंद घेत असताना एके ठिकाणी प्रयाग क्षेत्रामध्ये काही साधू आहेत. जसं कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी जे संमेलन भरतं ना, साधूचा सण त्याला म्हणावं, कुंभमेळा म्हणतात. तसे कुंभमेळा भरलेला आहे. साधू उड्या मारतात, नाचतात, गातात महाराज. आनंदी आनंद गडे आनंद सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे सतचित आनंद घन परमात्मा, सतघन चितघन आनंद परमात्मा. आणि त्याच्या ज्यावेळेस स्मरणाने प्रगट त्याला केलं आणि प्रगट केल्यानंतर तो आनंद निर्माण झाला. विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. ते आनंद घेत होते महाराज. आजी आनंदले 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 मन माझे, आनंदले मन माझे. आजी आनंदले 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 मन माझे, आनंदले 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 मन माझे. आजे आनंदले 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 मन माझे, आनंदले 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 मन माझे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. आज आनंदले नाम शोभे शिवशंकर, रूप सगुण सुंदर. फेर धरा. रूप सगुण सुंदर नाम शोभे शिवशंकर.
रूप सगुण सुंदर नाम शोभे शिवशंकर आजी आनंदले 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 मन माझे आनंदले 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 मन माझे आनंदले मन माझे आनंदले मन माझे ओंकार स्वरूपा गुरु समर्था हो तो आनंद घेत असताना प्रयाग क्षेत्रात साधूचा आनंद पाहिला राणीने आणि राणी म्हटली अहो राजन मला त्या भजनामध्ये त्या सत्संगामध्ये एक 10 मिनिटं फक्त आनंद घेऊ द्या मला खूप ओढ लागली हो जशी मीराबाईला ओढ लागली तशी पत्नी ती राजी होजी राणी त्या राणीला तसा प्रसंग आवडला इच्छा व्यक्त केली पण राजा होता नास्तिक राणी मूर्ख आहेस का तू आपण विशेष धर्मातले आणि एक राजाची पत्नी सत्संगामध्ये जाऊन जर नाचत असेल ही शर्मेची बाब आहे आणि मूर्खासारखं तू म्हणतेस की त्या सत्संगामध्ये जाऊन नाचू का नाही जायचं ते सामान्य लोकांचं काम आहे भजन पूजन करणे हे तो राजा म्हटला त्यावेळेस आपले काम नाही आपण विशेष धर्मातले आहोत रात्रभर रडले महाराज सगळा शामियाना शांत झाला पण ही शामियाना म्हणते शांत नव्हते अखंडपणे रडत होती हे देवा अरे मी विशेष धर्मातले असल्यामुळे मला तुझ्या भजनाचा आनंद घेता येत नाही तुझं भजन करता येत नाही तुझी कथा श्रवण करता येत नाही देवा ठीक आहे रात्रीच्या 12 वाजता उठली ऐका मी काय सांगतोय ती रात्रीच्या 12 वाजता उठली समोर असणाऱ्या सरोवरामध्ये गेली कमरे इतक्या पाण्यात गेली नरड्या इतक्या पाण्यामध्ये गेली हात उंच केले आणि अशा या रात्रीच्या प्रसंगामध्ये चंद्राचा मंद प्रकाश पडला होता टिपूर चांदणं पडलेले आणि वरी हात केला परमात्मा मी विशेष धर्मात असल्यामुळे मला सत्संगात जाता येत नाही मी भजन पूजन करीत नाही करू शकत नाही पण मी तुझ्यासाठी तुझ्या भजनासाठी मला पुढचा जन्म नक्की दे पण विशेष धर्म देऊ नको नीचातला नीच धर्म दे पण तुझी भक्ती करण्यासाठी मला वेळ मिळू दे तुझी भक्ती करण्यासाठी माझं आयुष्य दे आणि महाराज तिने त्याच ठिकाणी रात्रीच्या 12 वाजता आत्महत्या केली मी राजाची पत्नी असल्यामुळे मला भजन करू देत नाहीत ना ठीक आहे मी नीचातल्या नीच कुळामध्ये जन्म घेते पण देवा तुझा अखंडपणे मला प्राप्त व्हावं जे आनंद मिळतोय तो मला प्राप्त व्हावा आणि तीच राजपत्नी दुसऱ्या जन्मात शबराच्या घरात शबर नावाच्या राजाच्या घरात जन्माला आली आणि तीच होय शबरी कळलं का बाबा अरे सत्संग मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणारी कोण आहे ते उगं काही विनाकारण आहेत राम वनवासात आले याचं एकमेव कारण सांगतो काही लोक म्हणतील की रावणाला मारायचं होतं म्हणून वनवासात आले
नाही. काही लोक म्हणतील साधूचा उद्धार करायचा होता, नाही. काही म्हणतील की अरण्यात फिरायचं होतं, सुग्रीवाची भेट घ्यायची होती, हनुमंताची भेट घ्यायची होती. हे सगळे प्रमाण खोटे. रावणाला मारायचंय तर अगोदरच मारता आलं असतं. साधूचा उद्धार करायचा आहे तर साधूला अयोध्येत बोलावलं असतं. हनुमंताची भेट घ्यायची तर हनुमंताला बोलावलं असतं. मग का गेले अरण्यात, का स्वीकारला वनवास? अगर मेरी शबरी ना होती बनवासी तो मेरे राम ना बनते बनवासी. इतकी शबरीच्या भक्तीतली ताकद होती की देवाला वनवास स्वीकारावून तिला भेटावंच लागलं आणि उद्धार करावा लागला. आणि काय होतं तिच्यापाशी? काहीच नव्हतं, फक्त भजन आणि साधनेची ताकद होती. आणि तीच ताकद ध्रुव बाळ आहे. बापाचं ते काही गोष्टी असतील आवडत नव्हत्या, पण एके दिवशी पळत गेला आणि आपल्या बापाच्या मांडीवर बसला. बाप आहे शेवटी तो. पण महाराज बापाला कमी त्या सुरुचीला फार राग आला. तिने धाड दिशी उचललं आणि खाली ढकलून दिलं. तो रडू लागला. आईकडे गेला पळत, रडू लागला. महाराज, आई, बापाच्या मांडीवर बसण्याचा जर माझा अधिकार नसला तर जगण्यात काय अर्थ आहे? कशासाठीच आई मला तू जन्माला घातलंस? मी मेलेला का नाही जन्माला आलो? आई पण रडू लागली. बाळा, ते पद तुला घ्यायला ना त्या देवाकडूनच घे बाबा. त्याची असीम असणारी कृपा प्राप्त कर, त्याचं चिंतन कर, साधना कर. आणि हेच काय बाबा, याच्यापेक्षा मोठं पद कर. आईचा उपदेश मिळाला आणि 6 वर्षाच्या ध्रुव बाळाच्या बालमनावर परिणाम झाला. मला काय सांगायचं होतं की शबरीच्या बालमनावर परिणाम झाला. तिच्या लग्नामध्ये जे काही प्राणी आणले होते ना मारायला, ते पाहिल्यावर बालमनावर परिणाम होतो. म्हणून लहानपणी मायबापा देखत, लहान लेकरं देखत मायबापाने कधीच भांडू नये. कदाचित ते त्यांच्यावर परिणाम होतात, कारण ती भविष्यातली पिढी आहे. ध्रुव बाळाची कथा अत्यंत इतकं गोड आहे महाराज. ध्रुव बाळ अरण्य पार करत 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 परिणाम साधूची भेट होती. तशी झाली महाराज. कोण साधू? नारायणा नारायणा नारायणा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. आया रे नंद आया, ब्रज का ग्वाल आया, अरे राधे का श्याम आया, आया रे प्रेम आया. ओम नमो भगवते वासुदेवा. अखंड चिंतन करणारे नारदजी आले. बाळा, कुठं निघालास? महात्माजी, मी प्रभूला प्राप्त करण्यासाठी निघालो आहे. वेळ कमी असल्यामुळे त्या साधूने उपदेश केला, नारदाने उपदेश केला कशा पद्धतीची साधना करायची. आणि ध्रुव बाळ साधना करू लागला. चला, पहिल्या महिन्यामध्ये 4थ्या दिवशी काही फळं खाल्ली, साधना केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. साधना केली. पहिल्या महिन्यात 4थ्या दिवशी फक्त फळं घेतली. 2ऱ्या महिन्यात 12व्या दिवशी पानं नुसती खाल्ली झाडाची. 3ऱ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाल्ली. आणि 4थ्यामध्ये फक्त श्वास घेतला महाराज. आणि श्वास सुद्धा ज्यावेळेस रोखून धरला त्यावेळेस पृथ्वी डगमगली. 33 कोटी देव डगमगले. इंद्राचं आसन सुद्धा डगमू लागलं. आणि सगळ्यात देवाने प्रार्थना केली भगवान विष्णू देवाला, हे देवा, कोण असा दैदिप्यमान भक्त आहे की ज्याच्या साधनेमुळे पृथ्वी सुद्धा डगमगू लागलेले? देवा, जा तुम्ही प्रसन्न व्हा, त्याला काही जे असेल ते पद द्या, पण पृथ्वी स्थिर करा. आणि मग ते ज्यावेळेस महाराज साधना परिपूर्ण होती आहे, आणि ज्यापर्यंत साधना परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तो परमात्मा येत नाही. आणि एकदा परमात्मा आला का बस सगळ्या विश्वाचं कल्याण करतो. म्हणून मला देवापेक्षा साधूचं कार्य श्रेष्ठ वाटतं, कारण अगुणाला गुणी निर्माण केलंय, निराकार परमात्म्याला प्रगट केलं आणि मूर्ती रूपामध्ये त्यांना आणलं. म्हणून साधूचं कार्य श्रेष्ठ आहे. या ध्रुव बाळाने जी साधना केली, प्रगट केलं समोर, वरंबरी काय पाहिजे ते माग. मग ध्रुव बाळाच्या मनात जर कपट असतं तर म्हणलं असते, देवा, पहिली माझी सावत्र राहीन माझा बाप, यांचा नाश करा, म्हटलं असतं का नाही? पण सांगितलं
समीपता, सायुज्यता, सलोकता याच्या पलीकडे जे काही आहे तो आनंद मला प्राप्त व्हावा. हे सांसारिक सुखापेक्षा पारमार्थिक सुख, सत्संगाचं सुख अखंडपणे मला मिळावा. आणि देवानी निसर्गाच्या विरोधात जाऊन ते पद दिलं महाराज. कोणतं? जे ढळणारं नाही आहे, ते कधीच ढळणार नाही असं अढळ नावाचं पद दिलं, जिथून कुणी उठवणार नाही आहे. अखंडपणे चिंतन कर. हो, म्हणून मी परवा सांगितलं, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे. ध्रुव बाळाला मुक्त नाही केलं. काय केलं? मुक्तीचा राजा बनवला, आढळ निर्माण केलं. कारण ज्या वेळेस भक्ताच्या वृत्तीचा लय होतो आणि लय झाल्यानंतर तो मुक्त होतो, त्यावेळेस या साधनेचा, या भजनाचा, या सत्संगाचा त्याला आनंद मिळत नाही. कारण मुक्ताला तो आनंद नाही. मग तो आनंद कुणाला आहे? परत परत जे जन्माला येतात ना त्यांना आनंद आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आमाशी. परत परत जन्माला घाल. का? मोक्ष आम्हा घरी, घरी आमच्या, आम्हाला मोक्ष नको. का? अरे देवा, मोक्ष मिळाल्यानंतर तुझा आनंद मिळणार नाही रे. जो आनंद आहे भजनातला तो सत्संगातला आनंद मिळणार नाही. म्हणून जाणून नेनते ऐशी करी मज, तुकोबाराय सुद्धा मानतात महाराज. सांगायचं तात्पर्य, अढळ नावाचं प्राप्त झालं पद. आणि मग तिथून ध्रुव बाळ आला. ज्या ध्रुव बाळाला स्वतःच्या पित्याच्या मांडीवर, कडेवर, खांद्यावर बसण्याचा अधिकार नव्हता, आणि त्याच नगरात ज्यावेळेस ध्रुव बाळ तेजपुंज, हजारो सूर्याचा प्रकाश ज्याच्या ज्ञानातून, ज्याच्या साधनेतून प्रगट होतोय, मग हत्तीवरून मिरवणूक काढली ध्रुव बाळाची. 6 वर्षाच्या भक्ताला सुद्धा या विश्वामध्ये किती मान्यता प्राप्त करून घ्यायचे, हे साधनेचे जीवन. म्हणून साधना खूप महत्वाची महाराज. तुम्ही घरून येतात ना, तुम्ही घरी असताना संसारिक आहेत, पण इथं आल्यानंतर तुम्ही संसारिक नाही आहे, तुम्ही भक्त आहेत. आणि ते सामान्य भक्त नाहीत महाराज. हो, अशा परमात्म्याचे भक्त आहेत की विश्व ज्याच्या ताब्यात आहे, झाडाची पान हलण्याची सत्ता ज्याची आहे, अशा परमात्म्याचे तुम्ही भक्त आहेत. तुम्ही सामान्य नाहीत. पण तुम्ही इथं आल्यानंतरही सुद्धा संसारिकच मानित असताल तर मग त्याला का अर्थ नाही. कारण घरून येताना तुम्ही संसारिक ठीक आहे, पण इथं आल्यानंतर तुम्ही मीराबाई, तुम्ही राधा झालेच पाहिजे. 4 किडे असतात, 4 किडे, आणि 4 किड्यापैकी 4 किडे जाते. त्यातला एक किडा म्हटला दुसऱ्या किड्याला, अरे आम्ही सत्संगाला जातो, श्रीमद भागवत कथा जीवाचं कल्याण करणारे श्रवण करतो, चल ना तू पण. तो म्हणला किती दिवस झालं? आज 3रा दिवस आहे. बरोबर, मी पण येतो. आणि मग तो दुसरा किडा निघाला. पहिला किडा होता तो दररोज सत्संगाला यायचा, पण त्याला वाटलं की ही किडा याचा उद्धार व्हावा, म्हणून त्या किड्याला त्यांनी सोबत घेतलं. आणि तो किडा होता गोळ्या करणारा, शेणाच्या घाणीच्या गोळ्या करतो ना, पाहिलं का तो किडा कधी? अशा गोळ्या गोळ्या करतो, पायाने उलटा ढकलतो, हा तो किडा. आणि मग सत्संगाच्या सोबत आल्यानंतर सत्संग झाला, आणि मग सत्संगातल्या किड्यांनी त्या दुसऱ्या किड्याला विचारलं, का रे केवढा मोठा सत्संग झाला, तुला काही याच्यात आनंद मिळाला? अरे म्हटले, नाही मला काहीच वाटलं नाही. म्हटले, मी आलो, कथा ऐकली, पण काहीच मला कळालं नाही. म्हणले, कसं काय? एवढा आनंद सुद्धा नाही तुला मिळाला? नाही मिळाला. मग त्या किड्याने बघितलं तर याच्यासोबत होती ती घाणीची गोळी. अरे म्हटले, मूर्खा, तू ही गोळीच कशाला घेऊन आला? हा, अरे तू याच्याच संगतीत जर राहिला तर तुला या सत्संगाचा आनंद मिळणार नाही. ते टाकून द्यावं लागेल ज्याच्या संगतीत तू रात्रंदिवस ढकलतोस ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसं तुम्ही येताना अगदी निस्सीम संसारिक असताल, पण इथं आल्यानंतर प्रभूच्या गवळणी झाल्या पाहिजेत, तरच तुम्हाला त्याचा आनंद मिळतो. रंगीला श्रीरंग. आणि त्या पद्धतीने ध्रुव बाळाला काय आनंदामध्ये आणलं महाराज, काय आनंदामध्ये मिरवणूक काढली. अरे ज्या बापाने कधी कडेवर घेतलं नाही, तो बाप त्याला झुकून नमस्कार करू लागला. आपण आयुष्यभर जरी झालं तरी आपल्याला तो आनंद, ते पद मिळत नाही. त्याचं कारण आहे, मी सांगितलं, तोही भजन करत होता आणि आपणही भजन करतात, पण नामामध्ये 10 अपराध आहेत, आणि ते अपराध सोडून भजन करत होता. आपण अपराधासहित भजन करतो. संयम, अनुत्तम, दंभ, क्रोध, मद, स्तुती, निंदा, हे सगळे नामधारकाले निश्चित आहेत, आणि आपण ते नेमकं करतो महाराज. काय करतं? भजन करताना भांडण करतात. कसा प्रभू प्राप्त व्हायचं महाराज? हा, एका ठिकाणी कीर्तन करायची आणि पकवाजाचीच भांडणं झाली होती. काय थोडंसं काय कमी जास्त झालं असेल,
कसा भगवंत प्राप्त होईल. आणि म्हणून जे साधनाने प्रभूची प्राप्ती होईल, एक लक्षात घ्या, प्रभूच्या प्राप्तीपेक्षा प्रभू जोपर्यंत मिळत नाही त्याचा आनंद जो आहे का, तो आनंद सगळ्यात मोठा आहे महाराज. एक मीरा कोण होती? नाही ना, राधा नंतर आहे, पण मीरा जी होती अपूर्ण होती. राधेला प्राप्त झालं प्रेम. काही साहित्य महाराज वृंदावनमध्ये आहे, आपल्याकडं नाही आहे महाराष्ट्रात. आपल्याकडं जे मोजकं साहित्य आहे, कारण ही कथाच तिकडची आहे, त्याच्यामुळे ओरिजिनल साहित्य तिकडे आहे. आपल्याकडे जे आहे ते मोजकं साहित्य आहे. राधेला परिपूर्ण आनंद मिळाला, मीरेला नाही मिळाला. विष पिली पण एकतर्फीच तिला आनंद मिळाला, दोन्ही तर्फी नाही मिळाला. तसं राधेला, कारण राधा आणि कृष्ण वेगळे नव्हते. बरं चला, राधा किती आहेत? राधा किती आहेत? 6 प्रकारच्या राधा आहेत. चला मी सांगेल, कारण मी तिथं श्रवण केले त्या पद्धतीने. कोणती राधा भगवान श्रीकृष्णाची पत्नी होती आणि कोणची राधा भक्त होती, हे साहित्य आपल्याकडे नाही. म्हणून तो परमात्मा आहे, कोणाला किती आनंद प्राप्त करून देईल आणि कशा पद्धतीने कोणाला पद देईल, हे ध्रुव बाळाची जी कथा श्रवण करतात त्याच्या जीवनामध्ये अखंडपणे पद मिळतं महाराज. आणि म्हणून जीवनाचं कल्याण करणारी पवित्र आहे, अवीट आहे. ही कथा ज्यावेळेस परीक्षित राहते श्रवण करीत होताना त्याच्या डोळ्यातून आश्चर्य होत होते. ही कथा का ऐकतोय? तर ज्या शमीक ऋषीच्या मुलांनी शाप दिलेला आहे, 7व्या दिवशी तू मृत्यू होणार तक्षकाच्या दंशाने, त्याचं जे मृत्यूचं भय आहे, त्या भयापासून दूर व्हायचं आहे. मृत्यू तो सगळ्याचाच होणार आहे, हो, जपी तपी संन्यासी सगळ्याच होणार आहे, पण त्याचं भय होऊ नये, त्याचा आनंद मिळाला. जसं की साधूला माहिती संसार खोटा आहे म्हणून साधू कधीच टेन्शन घेत नाही. तुम्ही आम्ही रडतो कारण हा संसार खरा आहे म्हणून. तसं साधूला माहिती हा मृत्यू आहे, जग मिथ्य आहे, संसार मिथ्य आहे, सत्य आहे तो ब्रह्म आहे. आणि सत्य नावाचं ब्रह्म प्राप्त झालं की हे बाकीचं काहीच वाटत नाही. आणि ती अवस्था प्राप्त करायची म्हणून परीक्षित राजाला स्वयं शुकदेवची कथा सांगतात महाराज. काय शुकदेवजी आहेत, काय व्यासांनी लिहिले, 17 पुराणं लिहिली तरी सुद्धा आनंद मिळाला नाही. म्हणून हे पुराण लिहिलं जेणेकरून स्वतःचाच आनंद, जगाचा आनंद झाला महाराज. हे आनंद सगळ्यालाच मिळाला. आणि याचे लाखो लोक, लाखो भक्त आजही वृंदावनमध्ये तुम्ही जर कदाचित गेलात तर आपण जातो बाजार करायला जातो, आपण दर्शनही घेतो. मग कुणी बांगड्या घेत आहे, कोणी घोंगड्या घेत आहे, कुणी काय घेत आहे. पण विदेशातले भक्त आहेत महाराज की नुसतं ऊन त्यांच्या चेहऱ्यावर पडलं ते त्यांच्या चेहरा नुसता लाल भडक होतो. असे फॉरेनर लोक किमान 70 देशाच्या आसपास लोक आहेत. पूर्ण वृंदावन ज्यांच्यामुळे आनंदित आहे, जागोजाग आनंद घेतात महाराज. ते फक्त त्या परमात्म्याचा आनंद घेतात महाराज. गोपाल हरी बोलो, गोविंद बोलो, ते फक्त आनंद घेतात महाराज. ओ काना तेरी बांसुरी नींद न आए, चैन चुरा के मेरा. हो, बस इतके आनंद घेतात. ते पाहायला मिळतं तिथे गेल्यानंतर. म्हणून तो आनंद सगळ्याला प्राप्त व्हावा म्हणून परीक्षित राजा सांगतात, परीक्षित राजा श्रवण करतात की केशवदेव आहे, कथा सांगत असताना मध्ये जांभळे सुद्धा देऊ नका, कारण माझी लिंक लागलेली संपत्ती मोडते. आणि मग शुकाचार्य आनंदित, कारण वक्ता जर तसा असेल ना तर सांगण्याला अर्थ नाही. म्हणून ग्रंथ ऐकताना वक्ता, अधिकारी, फलश्रुती आणि त्याचं नियोजन, त्याचं काय हे कळलं पाहिजे. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने जगाचं कल्याण होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे, त्या ग्रंथाचा वक्ता कोण आहे, फलश्रुती काय आहे, प्रयोजन काय आहे, हे कळावं. इथं विषय इतका सुंदर आहे, जगाचं कल्याण करणार आहे. वक्ता कसा आहे आणि श्रोता कसा आहे, म्हणजे इथं त्रिविनी संगम आहे, वक्ता, श्रोता आणि विषय. हे तिन्ही पण इतकं उत्कर्ष वाचक आहेत की जेणेकरून जगाचं, जीवाचं कल्याण होणार आहे. म्हणून परीक्षित राजा म्हणतात की ठीक आहे प्रभू, कथा सुनाव, सिर्फ कथा सुनावं. आणि मग गजेंद्र मोक्षाची एक कथा
शुकमुनी सांगतात. आणि मग गजेंद्राची कथा, कोण गजेंद्र आहे? प्राणी आहे. कोण नकर आहे? तोही प्राणी आहे. मग जीवनामध्ये कधी भजन पूजन कीर्तन केलं नाही, पण अनाथ असणाऱ्या निर्गुण परमात्म्याला एक फक्त फूल वाहिलं तरी परमात्मा प्रगट होतो. मग त्याची हाक आणि आपली हाक, या हाकीत किती फरक आहे ते तुला सांगणार आहे परीक्षित राजा. पण आज नाही सांगणार, मी उद्या सांगणार आहे. कारण कन्हैयाच्या ज्या लीला आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर घ्यायच्यात. कारण आज 3रा दिवस आहे आणि परवा कथेच्या समारोपाची कथा होणार आहे. मग ज्याच्या निमित्ताने आपण कथा श्रवण करतोय भगवान गोकुळाष्टमीच्या निमित्ताने, मग त्याच्या लीला आपल्याला कमी पडतील किंवा ऐकायला मिळणार नाहीत. म्हणून उद्या भगवान गोपालकृष्णाच्या लीला आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहेत. एक फक्त मोक्षदायिनी कथा, या जी कथा आहेत सगळ्या मोक्षदायिनी आहेत. अजमिळ असेल, ध्रुवांचे असतील, प्रल्हादांचे असतील किंवा गजेंद्र, हे मोक्षदायिनी कथा आहेत. अलग लक्षात, या कथा श्रवणाने नक्कीच मोक्ष आहे 1000%. म्हणून त्या कथा आपण पाहणार आहोत. पण आज की कथा यही समाप्त होती है, हम यही रुकते हैं. बस आपकी कृपा से, बाकी बिहारी की कृपा से हम यहाँ माउली प्रसाद आश्रम गार्डन में 3रे दिन की कथा यही रुका देते हैं. जय कन्हैया लाल की, जय गोपी भगवान की.